त्याचा जल्लोष. हा उचला पटकन, कोण उचलते असं म्हणल्यावर त्यानं म्हणले मी उचलते पहिला. याने त्या म्हातारीकडे बघितलंच नाही. चोर आले, भूत, चोर पडूनच गेले. म्हातारी खाली उतरली, ते सगळं संपत्ती बघली, हिरे माणिक रत्न वगैरे सगळे बघितले, बांधून घेतले आणि घरला गेली. आल्यावर त्या सुनानं सांगितलं नवऱ्याला, हो तुम्ही तर जळलं म्हणून हाडून तिचे राख आणून दाखवले आणि म्हातारी तर घरला आली. पण म्हातारी हुशार होती, सांगितलं गेल्या गेल्या ते सगळं सोडलं गाठोडं. हे रत्नाचे अलंकार दागिने बघितले त्यावेळेस त्या सोन्याची भीती 50% संपली. तिला वाटलं भूतच आली, संपली. पण त्या धनाला बघून ती त्या सासूला काय म्हणतात, तो सून सासूला काय म्हणत असते या काळात नाही, या काळात आई म्हणते, आत्या आत्या म्हणतात ना. तर ती सुनवू लागली, आत्या 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 आत्या, कॉफी देऊ का, तुम्हाला चहा पाहिजे का. ते म्हणले काहीच नको. हे कसं घडलं सुनबाई विचारू लागली. म्हणले बाय काल संध्याकाळी तुझा नवरा आला, मी झोपडीत होते, मला झोपडीला आग लावली, झोपडीत मी जळून गेले आणि त्या धुराधुराने जे स्वर्गात गेले तिथं माझी म्हातारी आई बाप. त्याने विचार केला की मुलगी आली आणि भेटायला आणि त्याने इथं आवश्यक पडते म्हणून ती सगळी संपत्ती सोबत घेऊन गेली. काही काम नाही संपत्ती, रोज पंक्ती, रोज गुलाबजामुन, रोज जेवण, इथं त्या संपत्तीचं काहीच काम नाही. म्हणून मला त्यांनी दान देऊन टाकलं, मला म्हणजे लेकीला घेऊन जात. मग ती सून विचारली माझी आई बाप भेटली का. होते ना बाजूच्या खोलीमध्ये, बाजूच्या खोलीमध्ये तेही होते. काय म्हणले तुम्हाला, मला दिलं बघून त्यांचे डोकं उठलं की. कोण म्हणली, सासू. तुझ्या आई बापाचे डोकं उठलं आणि त्यांनी म्हणले आम्ही काय कमी होत का, आमच्या लेकीला देतो आम्ही. मी म्हणले बा मी चालले जाण्याच्या द्या, तुझ्या देणार नाही, आमच्या लेकीला पाठव म्हणून. खरंच वाटलं की या सुनाला तुम्हाला गोष्ट कळाली सर. मग ती सून इतकी तयार झाली मनानं. कसं करावं लागतं स्वर्गाला जाण्यासाठी, म्हणजे असंच झोपडी, जाळ लावणं, धुराधुरानं वर जाणं, आई बाप भेटणार तुझे. खरं म्हणतात सासूबाई, खोटं कशाला बोलू का, तुला माहित आहे मी मळ्यात राहिले, मी कशाला खोटं बोलेन, तुला 10-5 वर्षाचा सहवास आहे माझा. हो आत्या बरोबर आहे, बरोबर, आता सगळं मान्य करू लागली. मग नवऱ्याला म्हणली चला लवकर मळ्यात झोपड्यात मला बसून जाळून टाका. आता झोपडं कुठं आहे, पहिल्यांदा झोपडं घाला. झोपडं घातलं, संध्याकाळच्या वेळात आत्या समोर आली, आत्या सगळं समजून सांगा आणि आग तुम्ही लावा बरं, तर मी स्वर्गाला जाणार नाही. बाई माझ्यानं तू स्वर्गाला जाणार नाहीस, कारण तुझा मालक इतका पवित्र आहे, त्याने लावल्यामुळेच मी स्वर्गाला गेले आणि त्याने लावलं तरच तू स्वर्गाला जाशील. असं म्हणून त्याने सांगितलं लवकर लावा. नवऱ्याला घाई केली, लावली महाराजा. जे धुराधुरानं वर गेली तर अजून खाली आली नाही. काय सांगतो की संसारिक धनाच्या बाबतीमध्ये हा द्वेष मत्सर सारखा चालूच असतो आणि ह्यामुळे मनुष्याची हानी होते. कोणाचं ना कोणाच्या त्या धनाच्या पाठीमागे दुर्बलत्व आहे, त्याची चोरी होण्याची शक्यता आहे. पण परमार्थिक धनाची चोरी होत नाही. परमार्थिक धनाला मुलाला देण्याचा अधिकार नाही. महाराज झाला म्हणजे एखादा त्याचा मुलगा महाराज होतोच असं 2-5% असं. क्षमा मागून बोलतो, आमचं पवित्र गुंडा महाराजांच्या घराण्यामध्ये आज सूर्यासारखे तेजस्वी महात्मे आहेत. पण असं एखादं असेल चालो जाणे वाटायचा बिरळा एखादं, पण महाराज झालं त्याचा मुलगा महाराज होतो असं नाही. आपल्या नांदेड जिल्ह्यात तीच गोष्ट आहे. ते महाराज वारले, त्यांचा मुलगा वाटमारीमध्ये सापडला. सोडून द्या महाराजाचा मुलगा सोडलं त्याला चोरा. म्हणून असं होत नाही की परमार्थिक धन बापाचं धन मुलाला मिळतं असं नाही. संगती केल्यानंतर विचार मिळतील, पण त्या परमार्थिक धनाचं धन यांना मिळणार नाही. पण जतन मात्र करावं लागतं, कारण त्याला भीती एकच आहे की तुमच्या आचरणात बिघाड झाली की परमार्थ धन तुमच्या कामावर पडत नाही. मग काय करावं, महाराज उपाय सांगतात ते पहिल्याच्या Yeah.
हे उपाय लाभाचे आहे. पहिला उपाय सांगितला, काळ चिंतनात सारावा. काळ सारावा चिंतने. काळ सरतच असतो, नाहीतरी झोपेत तरी जातो, वाईट वाया बोलण्यात तरी जातो, वाया करण्यात तरी जातो. काळ तुमचा जातच असतो. कारण दिलेले श्वास आपण किती व्यर्थ घालतो. 21,332 काही श्वास आहेत दिवसाचे, थोडे श्वास वाया जात असतात आपले. म्हणून काळ चिंतनात घातला पाहिजे. जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काळ चिंतनात घालण्याचा अर्थ असा आहे की परमार्थ जीवनामध्ये गेल्यानंतर बऱ्याच शंका निर्माण होतात. त्या शंका म्हणजे असंभावना आहे, विपरीत भावना आहे, प्रमेय असंभावना आहे आणि प्रमाण असंभावना आहे. या असंभावना म्हणजे हे खरं का ते खरं. उदाहरण सांगतो, ज्ञानोबाला हरिपाठात म्हणतात, नामा परते तत्व नाहिरे अन्यथा वायानिक पंथा जासी जनी. हे ज्ञानोबाला इथं असं सांगतात आम्हाला, आणि तेच ज्ञानोबाला सांगतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. मला गुरुभक्ती वाचून दुसरं काहीच नाही म्हणणारे ज्ञानोबाला शपथ घालून सांगतात. इकडे म्हणतात नामा परते तत्व, याला प्रमेय संभावना असं म्हणतात. विठ्ठला दुसरं सांगतो, नाथ महाराज हरिपाठातलं. नाथ महाराज ते सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता भगवंताच्या नामस्मरणाचाच विचार सांगतात. आणि तेच नाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय संतांचे ते पाय. नेमकं काय करावं आम्ही? संतांचे पाय धरावं का नामस्मरण करावं? या ज्या भावना होतात ना, हे चांगले आहे, पण याला शास्त्रामध्ये विपरीत भावना, असंभावना, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना म्हणल्यात. आणि ते जाण्याकरता आपल्याला काळामध्ये भगवंताचं चिंतन करावं. या सगळ्या भावना संपतात. विठ्ठल आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनात आपला जर काळ चालला तर पहिल्यांदा काय फायदा होत असेल? अंतःकरण चातुष्य नावाचा आहे. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 जण आहेत. मन काय करतं? संगतीत भगवंताचं चिंतन केलं तर तो संकल्प करतो म्हणून. आणि संतांची संगती, परमात्म्याची संगती घडली नाही तर विकल्प निर्माण करता, हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं. एक बुद्धी काय करते? निश्चयाला प्राप्त होते. आणि बुद्धीची परमार्थात अतिशय महत्वाचे. म्हणून ज्ञानोबा बोलतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. बुद्धीला साजनी म्हणतात. हरिपाठात बोलतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराजे सकळ सिद्धी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत बोलतात, जैसी दीप कलिका धाकोटी, बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ते कोटी म्हणू नये. विठ्ठला बुद्धी निश्चय करत असते, पण तीच बुद्धी जर कुसंगतीला लागली तर संशय करत